जळगावमध्ये भाजपकडून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा निषेध करत प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली। छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना टिपू सुलतान यांच्याशी केल्याचा आरोप करत कार्यकर्त्यांनी टावर चौकात आंदोलन केले। यानंतर ही अंत्ययात्रा काँग्रेस कार्यालयासमोर नेण्यात आली। तेथे प्रतिकात्मक तिरडीला अग्नी देत तीव्र निषेध नोंदवण्यात आला आणि त्यानंतर आंदोलनाची सांगता करण्यात आली। काँग्रेसचे जे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची या ठिकाणी प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढलेली आहे आणि काँग्रेस भवनासमोरच त्यांचा पुतळा दहन केलाय, काय सांगाल? आम्ही त्यांचा निषेध केला आहे। त्यांची अंत्ययात्रा काँग्रेस होण्याच्या याच्यासाठी काढली की काँग्रेसला जाग यावी। त्यांनी जी तुलना छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर केलेली ती एकदम म्हणजे खरं त्यांच्या तोंडाला असं म्हटलं जातं की त्यांच्या तोंडालाच काळं फासलं पाहिजे, पण आम्ही फक्त आज त्यांची अंत्ययात्रा काढलेली आहे आणि आज पूर्ण भारतीय जनता पार्टी प्रदेशाने त्यांचा निषेध नोंदवलेला आहे आणि भविष्यात जर असे काँग्रेसचे पुढारी बोलले तर त्यांना रस्त्यात सुद्धा फिरू दिलं जाणार नाही। आज खरं हा आमचा महाराष्ट्राचा अपमान त्यांनी केलेला आहे। जे आमचं पाहिलं असेल तर आमचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज आहे, त्यांची जी तुलना त्यांनी अशा टिपू सुलतानशी केलेली की त्यांचं योगदान काही नसताना मला वाटतं त्यांनी तुलना केल्यामुळे आमच्या भावना आणि पूर्ण आम्ही हिंदू म्हणून आमच्या ज्या भावना हे झालेल्या आहेत, दुखावलेल्या आहेत, त्याचा आज हिंदू म्हणून आम्ही तीव्र निषेध करतो आणि पूर्ण महाराष्ट्राचा स्वाभिमान त्यांनी खरं आज त्यांच्या भावना दुखावलेल्या आहेत। मागणी काय मामा आपली आता? त्यांनी माफी मागावी अशी मागणी आमचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र साहेबांनी केलेली आहे आणि आमची तीच मागणी की त्यांनी जाहीर माफी मागितली पाहिजे। ठिकाणी प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढलेली आहे हर्षवर्धन सपकाळांची। स्टेटमेंट केलं होतं म्हणजे महाराजांचं शिवाजी महाराजांची यांची तुलना टिपू सुलतानसोबत केली ती एकदम निषेध आहे। त्याची तुलना होऊ शकत नाही। आमचे शिवाजी महाराज आमच्यासाठी दैवत आहे आणि आमचे सर्व हिंदू लोकांची जी भावना आहे ती त्यांनी दुखवली आहे, त्यामुळे आमचा तीव्र निषेध आहे। त्यामुळे त्यांची आम्ही अंत्ययात्रा इथे काढली होती आणि त्यांनी माफी मागावी असं आम्ही त्यांना निवेदन केलं।